देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा, नागरी कायद्यावर देशभरात चर्चा व्हावी, नागरी कायद्यावर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. भारताच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे या. देशातील राजकीय पक्षांना विनंती. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं आवाहन. मोदी अल्पमतातले पंतप्रधान, त्यांनी बहुमत गमावलं, त्यांनी अशा मुद्द्यांवर बोलायला नको. वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरून राऊतांची मोदींवर टीका. वैद्यकीय शिक्षणासाठी आता बाहेर जावं लागणार नाही. वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. राजकारणातील घराणेशाही संपली पाहिजे. काही लोक देशाची प्रगती बघू शकत नाही. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांपासून देशाला वाचवलं पाहिजे. मोदींचा विरोधकांवर निशाणा. तणाव असलेल्या देशातील हिंदूंना त्रास होणार नाही याची जबाबदारी आपली. बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करा, मोहन भागवत यांचं आवाहन. लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांकडून निषेध. निवेदन न घेतल्यानं आंदोलक आक्रमक. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्याची भूमिका घेण्याची मागणी. रोहित पवार लहान, त्यांनी राज ठाकरेंवर पुन्हा बोलू नये, अन्यथा पवारांसाठी राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरेल असं उत्तर दिलं जाईल. दुनबळेंचा इशारा. मुख्यमंत्री शिंदेंकडून वर्षा निवासस्थानी तर अजित पवारांकडून पुण्यात ध्वजारोहण. लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींना निधी वितरणाला सुरुवात. 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यात पैसे. महिन्याअखेर 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. अजित पवारांची माहिती. सायबर गुन्हेगारांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला लक्ष. अर्जाच्या फेक लिंकद्वारे महिलांचं बँक खातं रिकामं करण्याचे प्रकार समोर. चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात. सर्व बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. महिलांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाल्यामुळे विरोधकांना पोटशूळ. लाडकी बहीण योजनेवरील टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद. नगरविकासची फाईल वाचल्याशिवाय सही नाही, दादांची भूमिका. अर्थ खात्याच्या फाईलवरून मीही तसंच करेन, शिंदे आक्रमक. सूत्रांची माहिती. शिंदे आणि अजित पवारांमधील वाद हा टोळीतील गँग वॉर. 3 गँगकडून महाराष्ट्राची लूट सुरू. संजय राऊतांची टीका.